नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे 15 ऑगस्ट रोजी सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यानुसार विधान परिषदेत किंवा विधानसभेत जे आहेत लोकप्रतिनिधी नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आज भेट देत आहेत। या संदर्भामध्ये नवी मुंबई विमानतळ कशा पद्धतीने असणार याची माहिती जी आहे ते घेताना दिसून येत आहे। त्यामुळे नवी मुंबईचे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण नवी मुंबई विमानतळ हे दरवर्षी साधारणपणे 20 लाख प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असणार आहे। त्यामुळे विमानाच्या उभारणीस महत्त्वाचा सिडकोचा वाटा असणार आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यामुळे हे नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते पायाभूत म्हणून ओळखलं जाणार आहे, कारण नवी मुंबई असेल मुंबई असेल त्यामुळे सर्वात महत्त्वाचं जे आहे नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्या दृष्टीने सिडकोने जोरदार तयारी करताना दिसून येते, कारण 15 ऑगस्ट रोजी याचा मुहूर्त जो आहे तो ठेवण्याचा शक्यता व्यक्त केली जाते। कारण याचं काम जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 85% झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे रोजगार मोठ्या प्रमाणात जो आहे नवी मुंबईकरांना मिळणार आहे, मुंबईकरांना मिळणार आहे। त्यामुळे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहेत इथे साधारणपणे 15 ते 18 जे आहेत लोकप्रतिनिधी आजचा दौरा जो आहे ते करताना दिसून येत आहे। नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मूलभूत पायाभूत सुविधा देण्याचं काम जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे संपूर्ण पायाभूत सुविधा ज्या आहेत उरण असेल पनवेल असेल नवी मुंबईकरांना मिळताना दिसून येते। कारण आजूबाजूला जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात जे आहे ब्रिजसुद्धा तयार होताना दिसून येते। त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जे आहे त्याचा आढावा जो आहे ते लोकप्रतिनिधीकडून घेतला जात आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर पाडेचा विकास पेरगड, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।